सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत सुनावणी। या सुनावणीमध्ये सरन्यायाधीश असताना धनंजय चंद्रचूड यांनी असे काही निरीक्षण नोंदवून ठेवलेले आहेत की ज्यामुळे एकतर्फी निर्णय यामध्ये होऊ शकत नाही। अनेकांना असं वाटतं की सत्ता आणि पॉवरच्या जीवावरती शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडेच राहील, पण धनंजय चंद्रचूड हे ज्यावेळी सरन्यायाधीश या पदावर होते त्यावेळी त्यांनी असे 3 लीड कपिल सिब्बलांना दिलेले आहेत, ज्या लीडच्या जीवावरती ही सुनावणी फिरण्याची शक्यता दाटे। पहिला मुद्दा, विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर पक्ष आणि चिन्ह एका गटाला बहाल करता येत नाही, पक्षीय बहुमत महत्त्वाचं असतं। पहिली टिप्पणी। दुसरी टिप्पणी, ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली त्यावेळी सुरुवातीला 16 आमदार जे होते ते 16 आमदार गुवाहाटीकडे गेले। त्याच 16 आमदारांविरोधात ठाकरेंचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला होता। नियमानुसार प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांचीच नियुक्ती योग्य आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची त्यावेळी केली गेलेली नियुक्ती रद्द ठरवण्यात आली होती। दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख करण्यात आलं आणि पक्षप्रमुख केल्यानंतर शिवसेनेच्या घटनेमध्ये केलेला बदल। जर बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर केलेले घटनेमधील बदल हे असंविधानिक आहेत तर मग 2014 नंतर झालेल्या सगळ्याच निवडणुका असंविधानिक आहे। त्यांच्या सहीने निवडून आलेले आमदारही अपात्र होतात। एकनाथ शिंदेंकडून सुप्रीम कोर्टामध्ये जो युक्तिवाद त्यांचे वकील करतायत तो युक्तिवाद हाच आहे की याला पक्षातील फूट म्हणून पाहावी, पक्ष ताब्यात घेण्याचा विषय नाहीये, ही फक्त पक्षांतर्गत गटबाजी आहे। मात्र मग गटबाजीच्या आधारावरती एक गट पक्ष आणि चिन्ह घेऊन जातो आणि मग उर्वरित गट नेमकं कोण? एकीकडे उद्धव ठाकरेंना वेगळं पक्ष आणि चिन्ह दिलं गेलंय आणि मूळ पक्ष आणि चिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदेंना दिलं गेलंय। मुद्दा यामध्ये इतकाच आहे की 5 वर्षाच्या लोकसभा आणि विधानसभाच्या आकडेवारींवरून निवडून आलेल्या आमदार खासदारांच्या जोरावर कित्येक वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाची मालकी कोणाला देता येऊ शकते का? हे काही युक्तिवाद जे आहेत ते मागच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बलांकडून वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आले आणि त्यामुळे जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर सुप्रीम कोर्टावरती अनेक प्रश्न जे आहेत ते विरोधकांनी उपस्थित केले, विशेषतः ठाकरे गटाने उपस्थित केले, जंतर मंतरवरील आंदोलकांनी उपस्थित केले आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आजचा हा निर्णय जर बायस वाटला तर यानंतर मोठी लाट जी आहे ती देशामध्ये दिसून येऊ शकते आणि या सगळ्या गोष्टींच्या जोरावरती आजची सुनावणी ही फार महत्त्वाची। जसं मी म्हटलं की एकनाथ शिंदेंसोबत गेलेले 16 आमदार प्रतोद म्हणून सुनील प्रभूंनी व्हीप बजावला, त्याच वेळी ते अपात्र व्हायला हवे होते। मात्र राहुल नार्वेकरांनी या विषयामध्ये निकाल देताना ना ठाकरेंचे ना शिंदेंचे कुणाचेही आमदार अपात्र ठरवलेले नाहीत आणि मग जर दोघांचंही पक्ष आणि चिन्ह व्हॅलिड आहे तर मग मूळ मालकी एकनाथ शिंदेंकडे कशी? निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाला काही स्वायत्त अधिकार आहेत आणि त्या सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही, हा शिंदे गटाचा युक्तिवाद वारंवार राहिलाय। मग प्रश्न असा तयार होतो की ज्यावेळी धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश असताना त्यांनी टिप्पणी केली होती की विधिमंडळाच्या फक्त आणि फक्त विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर पक्ष आणि चिन्ह कुणाला देता येत नाही आणि इथे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह याच मुद्द्याच्या आधारावर एकनाथ शिंदेंना दिला। एक 2 टर्निंग पॉइंट आहेत, कपिल सिब्बलांकडे काही लीड आहेत। आज कपिल सिब्बलांना युक्तिवादासाठी 3 तास, म्हणजे शिवसेनेला ओव्हरऑल युक्तिवादासाठी 3 तास आणि राष्ट्रवादीला सुद्धा युक्तिवादासाठी 2 तास मिळणार आहे। आजची ही सुनावणी निर्णायक यासाठी असणार आहे, एकतर हे चिन्ह गोठवलं गेलं पाहिजे, ना ठाकरेंना ना शिंदेंना जर कायदेशीर पेचात हे अडकतंय, दोघांनाही स्वतंत्र पक्ष आणि चिन्हावरती लढून दिलं पाहिजे, कारण हाच निकाल तुम्ही राष्ट्रवादीसाठी लागू कराल, हाच निकाल तुम्ही पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससाठी लागू कराल आणि हाच निकाल इथून पुढे भविष्यात होणाऱ्या फोडाफोडींसाठी लागू असणार आहे। या गोष्टीवर विचार करून सुप्रीम कोर्टाला निर्णय द्यावा लागेल। या मुद्द्यावर कपिल सिब्बल वारंवार बोट ठेवतात। एकनाथ शिंदे फक्त आमदार आहेत, पक्ष हा ठाकरेंचाच आहे, या मुद्द्यावर कपिल सिब्बल अडून बसले। निवडून कोणत्या चिन्हावर आले, कसे फुटले, कसे निवडून आले, या सगळ्या मुद्द्यांपेक्षा सगळ्यात आधी सुप्रीम कोर्टाकडे निर्णय येण्यासाठी वर्षानुवर्ष लागू शकतात, तारखांवर तारखा पडू शकतात, हे उद्धव ठाकरेंना माहिती असतानाही
उद्धव ठाकरेंनी सर्वात आधी सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवला। चंद्रचूड यांनी टिप्पणी करताना हेही म्हटलं होतं की आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते आणि त्यांनी स्वतःहून आपल्या पक्षाचा पदाचा राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं। जर हे एकनाथ शिंदेबाबत लागू होतंय किंवा ठाकरेंबाबत लागू होतंय तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वेगळा न्याय कसा? सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत त्यांना कुठेही पक्ष आणि चिन्हाचा वापर करायचा असेल तर खाली न्यायालयीन प्रविष्ट असं लिहिणं बंधनकारक आहे। तो न्याय उद्धव ठाकरेंच्या बाबत का लागू झाला नाही? आणि त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये वेगवेगळे मतांतर आहेत। पण जसं मी म्हटलं की कपिल सिब्बल बारकाईने या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवू नये आणि ही सुनावणी फिरवण्याची ताकदही आहे। मुद्दा हा आहे की कायद्याच्या कसोटीमध्ये आता सुप्रीम कोर्ट या फोडाफोडीला नेमकं कसं बसवतंय। सरन्यायाधीश असताना धनंजय चंद्रचूड यांनी ही सुनावणी अशा ठिकाणी म्हणजे अशा उंबरठ्यावर आणून ठेवलेली आहे की पक्ष आणि चिन्ह ठाकरेंना जातच नाही, तो दरवाजाच बंद आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदवलेली नाहीत। त्यांच्यानंतर पुन्हा सरन्यायाधीश बदलत गेले, तारखांवर तारखा पडत गेले। भूषण गवईंकडून अपेक्षा होत्या, मात्र भूषण गवई यांच्या कार्यकाळात कुठलीही मोठी सुनावणी पार पडली नाही। आणि आता जस्टिस सूर्यकांत हे या पदावर बसलेले आहेत, त्यांच्यावरती आधीच अनेक आरोप केले जात आहे। मात्र अशा सगळ्या चौकटीत ठाकरेंच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी तरणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतंय? वारंवार सुप्रीम कोर्ट सांगतंय की याबाबत अंतिम निर्णय दिले जाणार। आम्ही सर्वांचे युक्तिवाद ऐकलेला आहे, आता फायनल रिझल्ट देणार आहे आणि फायनल रिझल्टची वेळ आली की पुन्हा तारीख पे तारीख। तरीही ठाकरे अजूनही सुप्रीम कोर्टाकडे आस लावून पाहत आहेत। आता हा त्यांचा शेवटचा आशेचा किरण त्यांना तारणार की भविष्यातील फोडाफोडीला आणि विरोधकांना कायमचं दाबलं जाणार या मुद्द्यावर आजची सुनावणी तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।